करतेस काय तू? आणि आता सांगतेस मला? चल माई, कुठे निघालात माई तुम्ही? मी तुम्हालाच विचारायला येत होते. जेवणाच्या तयारीला लागतेय, तर अक्षय आणि अमृताला जेवणासाठी धरायचं ना? नाही म्हणजे ते अजून आले नाही आहेत ना. वेळ उलटून गेलीये तरीही. तुला सरळ कधी बोलताच येत नाही ना? अय्या म्हणजे? हाय माणिकशेठ. मी काय केलं माई? मी आपलं तुमच्या शिकवणीनुसार आपलं मी वागायचा प्रयत्न करते. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही ही तुमची शिकवण आहे ना? सगळं मी शिकवल्याप्रमाणेच करतेस का ग तू? काय जी स्वतःच्या सुनेच्या अंगावरचे दागिने उतरवून घेते ती काय बूज राखणार आहे ग माझ्या शिकवण्याची, माझ्या संस्कारांची? तिच्याकडे नको बघूस रागाने. केलेस ना असं तू? शोभलं का तुला हे? माई, मी तुमच्याच पावलावर पाऊल टाकून वागते. लहान तोंडी मोठा घास घेते त्याबद्दल खरंच माफ करा माई. तुम्ही तिला वारंवार शिक्षा देता आणि नंतर तिला माफ पण करता. मी पण तसंच वागते माई. तोडे सापडेपर्यंत तुझे दागिने तू घालायचे नाहीस, ते माझ्याकडे दे असंच सांगितलंय मी तिला. तोडे सापडले की हे तुझे दागिने माझ्याकडून घेऊन जा असंही म्हटलं मी तिला. कारण माई मला हे कळतच नाही की तुम्हाला तिचं वागणं त्या अमृताचं पटतं का नाही पटत. मग तुम्ही त्या अमृताला घरात ठेवणार आहात की नाही ठेवणार आहात? कोणाच्याही शिकवण्याचे आंधळेपणाने अनुकरण करू नये ग. माझे आणि तुझे अमृताच्या बाबतीतले अधिकार समान आहेत का? मी तिची पारख करते त्या कसोटीवर तू स्वतः तरी उतरलीस का ग अजून? इतकी वर्ष झाली तरी. सासू झालीस म्हणून मोठी झालीस का? अमृता चुकते, मी तिला ओरडते. आपल्या संस्कारांना धक्का लागला, काढण्याच्या इब्रतीला धक्का लागला, आपल्या नियमांना धक्का लागला तर मी ओरडते. नक्कीच ओरडते. मग त्यामागचं तिचं कारण प्रामाणिक असलं तरी सुद्धा. कळलं? आणि नेमकं उलट असेल तर माहित? म्हणजे हेतू प्रामाणिक असेल, पण आता अक्षय आणि अमृता बाहेर भटकायला गेलेच आहेत ना? ते कुठे बसतं आपल्या संस्कारांमध्ये?